भगवान बुद्धांजवळ सुद्धा ही बातमी आली का आपल्या अशा मार्गावरती अंगुलीमाल नावाचा डाकू आहे आणि तो लोकांना मारतो, लुटत वगैरे काही त्यांच्याकडनं घेत नाही आहे, परंतु तो मारतो आणि त्यांच्या गळ्यातली माळ अंगुलीमाल जी हे उंगली आहे ती काढतो आणि आपल्या गळ्यामध्ये घालतो, एका धाग्यामध्ये गुंफून. अशा तऱ्हेने तो हे करतो. भगवान बुद्धांना सुद्धा फार मोठं दुःख वाढलं. भगवान बुद्धाने आपल्या दसबलाच्या याच्यातून बघितलं का हा अंगुलीमाल जलमताच डाकू नाही आहे, अविचारी नाही आहे, अहिंसक नाही आहे, परंतु याला बनवलं गेलेले आहेत. या विचाराने भगवान बुद्ध एके समयी लवकर सकाळी उठले, आपले चिवर वगैरे व्यवस्थित घेतले आणि चिवर वगैरे व्यवस्थित घेतल्यानंतर त्यांनी आपलं भिक्षापात्र हातात घेतले आणि ज्या मार्गाने शॉर्टकट मार्गाने अंगुलीमाल लोकांची हत्या करत होता त्या मार्गाने भगवान बुद्ध चालायला लागले. जाताना भगवान बुद्धांना बऱ्याचशा लोकांनी नगरातल्या लोकांनी बघितलं, भगवान बुद्ध त्या मार्गाने जाऊ नका, भगवान बुद्ध तिथे अशा नावाचा अंगुलीमाल आहे, तो लोकांना मारतो आणि त्याच्या उंगल्या आपल्या गळ्यात घालतो. तिकडे गेलेला माणूस वापस येत नाही, पुन्हा रिटर्न होत नाही, तर तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, आमची तुम्हाला विनवणी म्हणजे हात जोडतो, याचना करतो. अशा तऱ्हेने लोकांनी बुद्धांना हे केलं, परंतु भगवान बुद्धांनी त्यांना स्मित हास्य करून आपला मार्ग त्यांनी पुढे चालूच ठेवला. आणि अशा तऱ्हेने भगवान बुद्ध त्या मार्गाने चालत त्या अंगुलीमालाच्या झोपडीपर्यंत गेले. अंगुलीमालाच्या झोपडीपर्यंत गेले आणि त्या ठिकाणी आपल्या अहिंसकाने बघितलं, अंगुलीमालाने बघितलं का आता माझ्याकडे 999 मी माणसं मारून त्यांच्या उंगल्या माझ्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत, आता एकच माझा हे बाकी आहे, उंगली बाकी आहेत, मग माझा हे पूर्ण होईल, टार्गेट पूर्ण होईल. 1000 लोकांच्या या गळ्यातल्या माळा माझ्या गुरुदक्षिणा म्हणून मी द्यायला सफल होईल, गुरुदक्षिणा देण्यासाठी. अशा हेतूने तो विचार करत होता. आणि भगवान बुद्ध आपले चालत होते सद्मार्गावर त्यांना आणण्यासाठी. आणि त्याच वेळेस तो अंगुलीमाल बघतो, झोपडीतून बाहेर येतो आणि तो एवढा धावतो भगवान बुद्धांच्या मागे, परंतु भगवान बुद्धांना तो गाठूच शकत नाही. अशा अवस्थेमध्ये त्याची एवढी अवस्था झाली होती का तो धापा टाकायला लागला होता, परंतु कारण त्याचं मन धावत होतं, चंचल होत होतं. भगवान बुद्ध आपल्या गतीने चालत होते. आणि अशा तऱ्हेने मग शेवटी त्यांनी आवेश दिला, हे बाबा गोसावा, साधू महाराज तुम्ही थांबा, संन्यासी तुम्ही थांबा. आणि मग भगवान बुद्ध तिथे थांबला आणि मग म्हणे, अंगुलीमाल अरे मी तर जागेवर थांबलेलो आहे, परंतु तूच धावतोस, तूच चपळ झालेला आहे, तुझं मन चपळ झालेलं धावत आहेस, तू शांत हो. आणि अशा तऱ्हेने भगवान बुद्धांच्या अंतरावरतीच असताना भगवान बुद्धाने त्याला मग खूप आपल्या याच्यामध्ये त्याचं मन परिवर्तन केलं. तू सिलवान आहेस, तू विद्वान आहेस, तू हे कृत्य कोणामुळे करतोस? करुणा मैत्री फार मोठी हत्या केलेली आहे, पाप केलेले आहेत. कोणाची आई मारली, कोणाचा भाऊ मारला, कोणाची बहीण मारली, कोणाचे नातेवाईक, कोणाचे मुले मारले. कशासाठी? त्यांनी काय तुझं विनाकारण बिघडलंय? काही कारण नसताना तू त्यांचा हत्या केलेली आहे, पाप केलेले आहेत. हे पाप कुठे फेडशील? एकावर एक असा शब्दाचा मारा भगवान बुद्ध करत त्याच्या शरीराला कंप फुटला. एवढा कंप फुटला तो एकदम हे झाला की बाबा हे काय होतो, काय झालो काय. अशा अवस्थेमध्ये मग शेवटी भगवान बुद्धांना तो म्हणायला लागला, अस्ती असं त्याच्या शरीरातला ताण कमी होत गेला. आणि त्याचा ताण कमी झाल्यानंतर तो जरा म्हणे तू सावध हो, भगवान बुद्ध बोलले आणि सन्मार्गावर ये. आणि अशा तऱ्हेने तो शांत झाला. आणि मग भगवान बुद्धांना त्यांनी सांगितलं, मी चुकलो, मी खूप मोठं कृत्य केलं आहे. त्याच्या हातातली जी काही तलवार होतं, हत्यार होतं, त्यांनी लांब फेकलं. आणि मग त्यावेळेस म्हणाला भगवान बुद्धांना, मला क्षमा करा आणि मला तुम्ही संघ दीक्षा द्या. आणि अशा तऱ्हेने त्यावेळेस त्या अंगुलीमालाला भगवान बुद्धांनी त्यांना येई भिक्कवे म्हणून अशी त्यांनी हे केली. आणि त्यावेळेस तो अंगुलीमाल आपल्या भिक्खू संघामध्ये सहभागी झाला. आणि त्यांच्याच बरोबर आपलं चिवर वगैरे म्हणजे एकदम मुंडन वगैरे केलं.
एवढा परिवर्तन भगवान बुद्धाने, जसा ज्याप्रमाणे अंगुलीमालाने एवढी हत्या केलेली होती त्याचा विपरीत परिणाम म्हणजे एवढा त्याच्यावर झाला, तर भगवान बुद्धाने आपल्या शब्दांनी त्याच्यावरती प्रहार केला होता आणि परिवर्तन झालं होतं. आणि अशाच तऱ्हेने भगवान बुद्धांच्या मागोमाग अंगुलीमाल चालत होता. भगवान बुद्ध आपल्या श्रावस्तीमध्ये आले आणि श्रावस्तीमध्ये येऊन आपल्या स्थानपन्न झाले. त्याचप्रमाणे अंगुलीमालसुद्धा आपल्या भिक्खू संघामध्येच तो सुद्धा सामील झाला, बसला. सर्व मुंडधारी आणि चिवरधारी आणि सर्व भिक्खू लोक सारखेच दिसत होते. आणि अशाच तऱ्हेने त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजा आपल्या भगवान बुद्धांकडे येतात आणि त्याचा मानस होता की बाबा ह्या आपल्या नगरामध्ये, राजधानीमध्ये अंगुलीमालाने फार मोठा अवदास घातलेला आहे, तर याचा बंदोबस्त करायचा आहे. पण तत्पूर्वी आपण आपले भगवान गौतम बुद्ध आहे यांचा आशीर्वाद घ्यावा, यांना अभिवादन करून मग पुढच्या आपण प्रवासाला जाऊया. आणि अशा कारणी ते भगवान बुद्धांकडे येतात आणि भगवान बुद्धांना अभिवादन करतात आणि बाजूला बसतात. आणि भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, राजन, आज काय आपली स्वारी कुठं लवाजमामध्ये निघालेली आहेत? म्हणे आपल्या याच्यामध्ये ते फार नगरामध्ये अंगुलीमालाच्या डाकूंनी फार अवदास घातलेला आहे, लोकांना मारतो, त्यांची काही लूटमाट करत नाही, त्यांच्या उंगल्याच फक्त गळ्यामध्ये घालतो. आणि अशा तऱ्हेने त्यांनी एवढं मोठं कृत्य केलेलं आहे, तर मी स्वतः आता लवाजमासाठी निघालेलो आहे, त्याचा एकदाचाच बंदोबस्त करण्यासाठी, काटा काढण्यासाठी. भगवान बुद्ध स्मित झाले आणि त्यांना म्हणाले, राजन, समजा अंगुलीमाल जर माझ्या याच्यामध्ये आला असेल, बसला असेल तर? म्हणे शक्यच होणार नाही. असं कसं शक्य होईल? तुमचा हा मार्ग सन्मानाचा आहे, सद्धम्म आहे, तुम्ही लोकांना शिकवता, सांगता, बोलता. आणि तो अंगुलीमाल कुठे? तो डाकू आहे, लोकांची हत्या करतो, पाप करतो. आणि अशा तऱ्हेने तो कसा काय तुमच्या याच्यामध्ये एवढं परिवर्तन तुम्ही कराल किंवा होईल आणि येऊन इथे बसाल? आणि अशा तऱ्हेने दोघांचं संभाषण चालत असतानाच भगवान बुद्धाने मग त्यावेळेस आपली उंगली दाखवली. म्हणे हे बघा, हे अंगुलीमाल आहे काय. आणि असं करताना राजा चपापला. एवढा राज्य चालवत असणारा राजासुद्धा आपला मागं झाला, मागे सरकला. का भगवान बुद्धाने असा काय चमत्कार केला? माझे सैन्य एवढं बलाढ्य सैन्य पाठवून सुद्धा तो सापडू शकला नाही आणि मरू शकला नाही. परंतु भगवान बुद्धाने कुठल्या मंत्राने, विद्येने या अंगुलीला मालामध्ये काबीज केलं आणि आपल्या संघामध्ये बसवलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने त्यावेळेस तो म्हटलेला होता, मी जर इथे अंगुलीमाल आहे तर मी त्याला वंदन करेन, त्याला चिवर देईल, त्याची भोजनाचं व्यवस्थित करल, त्यांचं अर्थदान देऊन त्यांचं स्वागत करल. या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि नंतर भगवान बुद्धाने सांगितलं, ते बघा म्हणे अंगुलीमाल समोर बसलेले आहेत. आणि मग त्याची चारळ पडली. आणि अशा तऱ्हेने हे भगवान बुद्धांची घटना जवळजवळ ही पौर्णिमा होती 4 इसवी सन पूर्व 403 मधली. आणि अशा तऱ्हेने हे अंगुलीमालाचा आम्ही धावते याच्यामध्ये आता एवढा येता आहे म्हणजे हे असतं. आणि अशा तऱ्हेने त्याच वेळेस आता दुसरा प्रसंग आहे.